किचनमध्ये आमटीच्या फोडणीच्या वासासोबतच मनात एक वेगळी बेचैनी पण होती. सकाळचे 9 वाजले होते आणि नीताच्या हात मशीनसारखे चालू होते. एका गॅसवर कुकर लावला होता, तर दुसरीकडे ती पटापट चपाती बनवत होती. तेवढ्यात दार वाजले. बाहेर एक कुरिअरवाला उभा होता. नीताच्या हात पिठाने भरलेले होते, त्यामुळे तिच्या सासूने जाऊन दार उघडले. कुरिअरवाल्याला एक पाकीट त्याच्या हातात दिले, ज्यावर नीताचं नाव होतं. ते बघून तिच्या सासूचे डोळे मोठे झाले. त्या ते पाकीट घेऊन सरळ किचनमध्ये आल्या आणि ते पाकीट किचन कट्ट्यावर आपटत म्हणाल्या, "घ्या, अजून एक आलं या महाराणीचं सामान. माहीत नाही प्रत्येक आठवड्याला असं काय मागवत असते. कधी कुठलं पुस्तक, तर कधी कुठली क्रीम, तर कधी कपडे. तू माझ्या मुलाला का ATM मशीन समजली आहेस का?" नीताने शांतपणे गॅस बारीक केला, हात धुतला आणि खूप शांततेत आणि हळू आवाजात म्हणाली, "आई, यात कॉटनचे 2 ड्रेस आहेत. गरमी खूप वाढली आहे ना, आणि माझे कॉटनचे जुने दोन्ही ड्रेस फाटले आहेत, म्हणून मी नवीन मागवले आहेत. आणि राहिली गोष्ट पैशांची, तर माझा नवरा कमवतो. मग मी माझ्या छोट्या मोठ्या गरजा माझ्या नवऱ्याला सांगणार नाही, तर दुसऱ्या कुणाला सांगणार?" नीता एवढंच बोलली होती, पण तिच्या सासूच्या रागाचा पारा चढला. त्या रागात मोठ्या आवाजात म्हणाल्या, "अरे वा, आता सुना आम्हाला शिकवणार का की नवऱ्याच्या कमाईवर कुणाचा हक्क आहे? मी माझं पूर्ण आयुष्य या घराला एकत्र बांधून ठेवण्यात घालवलं. या घराच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. कधी स्वतःच्या तोंडातून नवऱ्याकडे एक नवीन साडी पण मागितली नाही. ते स्वतः घेऊन यायचे ती वेगळी गोष्ट होती, पण आजकालच्या पोरी आल्या नवऱ्याच्या कमाईवर हक्क दाखवायला सुरुवात करतात. तुला तुझ्या आवडी पूर्ण करायची जर एवढीच इच्छा असेल, तर तुझ्या आईबापाला सांग की प्रत्येक महिन्याला तुझ्या खर्चाचे पैसे पाठवून द्यायला. शेवटी तुझ्या बापाला रिटायर झाल्यानंतर पेन्शन पण मिळत असेल ना." त्याचवेळी नीताचा नवरा आकाश खोलीतून बाहेर आला. तो ऑफिसला जायला तयार होत होता आणि टाय बांधता बांधता त्याने त्या दोघींचं बोलणं ऐकलं होतं. आकाश त्याच्या आईला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाला, "आई, बस कर, खूप झालं. नीताने 2 ड्रेस तर मागवले आहेत ना. मीच तिला मागवायला सांगितले होते. यात तिच्या माहेरच्या लोकांना मध्ये आणायची काय गरज आहे? आजकालच्या मुली त्यांच्या गरजा स्वतः सांगतात. काय हवं असेल तर मागवून घेतात. मग यात चुकीचं काय आहे?" मुलगा बायकोची बाजू घेत असलेलं बघून शीलाताईंनी त्यांचं मुख्य ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. त्या रडण्याचं नाटक करत म्हणाल्या, "हो हो, आता तर तुला तुझी बायकोच बरोबर वाटणार ना. अरे आकाश, या परक्या घरातून आलेल्या मुली घर उजाडण्यात आणि मुलाला त्यांच्या आईपासून वेगळे करण्यात उशीर लावत नाहीत. त्यात तर या सगळ्यात पुढे असतात. तू तर आत्ताच तिच्या प्रेमात एवढा आंधळा झाला आहेस. माझी तर या घरात काही किंमतच राहिली नाही." आईचं बोलणं ऐकून आकाश एकदम शांत झाला. त्याला माहीत होतं, जर तो एकही शब्द अजून बोलला तर गोष्टी एवढ्या वाढतील की त्याला ऑफिसमधून सुट्टी घ्यायला लागेल. त्याने गपगुमान त्याचा टिफिन आणि बॅग घेतली आणि घरातून निघून गेला. पण नवऱ्याचं असं शांत बसणं नीताच्या मनाला खूप लागलं. तिला माहीत होतं, तिचा नवरा तिच्यावर जीवापाड प्रेम करतो, पण त्यांच्या आईच्या समोर त्यांची बोलती बंद होते. या घरात कायम माझा आवाज दाबला जाणार, आणि ही गोष्ट नीताला स्पष्ट झाली होती. नीता आणि आकाशच्या लग्नाला वर्ष झालं होतं. नीता कुठली साधारण मुलगी नव्हती. तिचे वडील एक सरकारी नोकर होते आणि आई घर सांभाळणारी साधारण पण समजूतदार गृहिणी होती. नीताने शहरातल्या सगळ्यात मोठ्या कॉलेजमधून तिचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि त्या वर्षाची राज्यात पहिला नंबर काढणारी पण होती. लग्नाच्या अगोदर तिने BEdचे शिक्षण पण पूर्ण केलं होतं. तिचे वडील कायम बोलायचे की माझी मुलगी एक दिवस खूप मोठी अधिकारी किंवा मुख्याध्यापक बनेल. लग्नाच्या अगोदर नीताचा होणारा नवरा आकाश बोलला होता की लग्नानंतर त्यांना तिच्या नोकरी करण्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नसेल. जर लग्नानंतर पण तिची नोकरी करण्याची इच्छा असेल तर ती करू शकते. पण लग्न झाल्यानंतर तिची सासू स्पष्ट शब्दात म्हणाली की आमच्या घरातल्या सुना बाहेर जाऊन नोकरी करत नाहीत. आम्हाला कमवणारी नाही, तर घर सांभाळणारी सून हवी आहे. असं म्हणत तिच्या सासूने नीताची सगळी सर्टिफिकेट एका सुटकेसमध्ये बंद करून ठेवली. त्यावेळी आकाश तिची समजूत काढत म्हणाला होता की आत्ता आपलं नवीन लग्न झालं आहे, म्हणून
आई असं बोलत आहे. तुला नोकरी करायला नकार देत आहे. लग्नाला थोडे दिवस होऊ दे, मग सगळं ठीक होईल. नवऱ्याने समजूत सांगितल्यानंतर नीताने घराच्या शांतीसाठी तिच्या स्वप्नांना, इच्छांचा बळी दिला आणि तेव्हापासून नीता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातल्या लोकांची सेवा करत होती. घरातली कामं करत होती. असं नव्हतं की तिच्या सासूने तिला आज पहिल्यांदा टोमणा मारला होता. लग्न झाल्यापासून तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवरून तिला ऐकून घ्यायला लागत होतं. नीता प्रत्येक वेळी हाच विचार करून शांत बसत असायची की वेळेसोबत सगळं ठीक होईल. पण आज पहिल्यांदा तिच्या सासूने तिच्या माहेरच्या लोकांवर आणि तिच्या वडिलांच्या सन्मानावर बोट उचलले होते आणि याचा तिच्या मनावर खूप मोठा आघात झाला होता. आज सासूच्या त्या टोमण्याने तिच्या मनात विझलेल्या आगीला पुन्हा जिवंत केलं होतं. माहेरच्या लोकांकडून स्वतःच्या खर्चासाठी पैसे मागून घे आणि हेच शब्द तिच्या मनात सारखे सारखे घुमत होते. एका बाईची स्वतःची अशी ओळख असू शकत नाही का? दिवस रात्र घरात काम केल्याचे कुठले मोल नसते का? जर ती घरातली ही सगळी कामं करायची सोडून बाहेर नोकरी करायला लागली तर घरातली हीच कामं करायला नोकरांना पगार द्यावा लागला असता ना? पण घरातल्या सुनेच्या मेहनतीची कुणाला कदरच नसते. उलट तिलाच तिच्या नवऱ्याच्या पैशांवर जगणारे ओझे समजले जाते. त्या रात्री नीताला झोप लागली नाही. त्याच रात्री तिने ती सुटकेस उघडली. त्यातून तिची सर्टिफिकेट बाहेर काढली. ती सगळी जशीच्या तशी चमकत होती, पण तिचं स्वतःचं अस्तित्व पुसट व्हायला लागलं होतं. तिने निर्णय घेतला होता की ती आता दाबून स्वतःचे मन, तिच्या इच्छा मारून जगणार नाही. तिला कुणाच्या ATMची गरज नाही. ती स्वतःचा खर्च स्वतः उचलू शकते. दुसऱ्या दिवसापासून जेव्हा दुपारची तिची सासू झोपत असायची, तेव्हा नीताने तिच्या खोलीत बसून ऑनलाईन जॉब शोधायला सुरुवात केली. तिने कितीतरी शाळांमध्ये आणि कोचिंग क्लासमध्ये अर्ज दिले होते. कुठल्याही गोष्टीची सुरुवात कधीच सोपी नसते. काही जागेवरून तिला रिप्लाय आलाच नाही, तर काही जागेवरून अनुभव कमी असल्याचे कारण सांगून नकार दिला. हा 1 वर्षाचा गॅप तिच्या आत्मविश्वासावर भारी पडत होता. पण तिने हार मानली नाही. जवळजवळ 1-1.5 महिन्यानंतर एका मोठ्या कंपनीमधून ऑनलाईन ट्विटरसाठी तिला इंटरव्ह्यूसाठी फोन आला आणि तिने तो इंटरव्ह्यू खूप सहजपणे पास केला. कंपनीने तिला वर्क फ्रॉम होमसाठी निवडले, ज्यात फक्त तिला मुलांना ऑनलाईन 2-3 तास शिकवायचे होते आणि पगार पण चांगला होता. जेव्हा ही गोष्ट नीताने आकाशला सांगितली, तेव्हा अगोदर तर तो जरा दचकला आणि म्हणाला, नीता, आई काय बोलेल? तुला तिचा स्वभाव तर माहीतच आहे ना? नीता खूप ठाम आणि स्पष्टपणे म्हणाली, आकाश, आईंना मी सांभाळून घेईन. तुम्ही काळजी करू नका. मी घरातले कुठलेही काम ठेवणार नाही किंवा जबाबदारींपासून हात पण झाडणार नाही. पण आता मी माझ्या इच्छांना अजून मारू शकत नाही. मी पण एक माणूस आहे आणि मला पण इज्जतीने, सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. आकाशने तिच्या डोळ्यात तोच आत्मविश्वास बघितला, जो त्यांच्या लग्नानंतर पहिल्यांदा तिच्या डोळ्यात दिसत होता. त्याने पण यासाठी होकार दिला. त्या रात्री आकाश खूप वेळ जागा होता. त्याला आठवायला लागलं की लग्नाच्या वेळी नीताचे वडील किती गर्वाने मुलीचे गुणगान करत होते, तिची प्रशंसा करत होते. त्याला पहिल्यांदा जाणीव झाली की त्याने त्याच्या बायकोची साथ द्यायला खूप उशीर केला होता. आकाश वाईट माणूस नव्हता, पण त्याच्या न बोलण्यामुळे नीताची स्वप्न, तिच्या इच्छा मारण्यास त्याचे पण बरोबरीचे योगदान होते. त्या रात्री त्याने मनातल्या मनात ठरवले की तो फक्त नीताचा नवरा बनून नाही, तर तिचा साथी बनून तिच्यासोबत उभा राहील. जेव्हा ही गोष्ट तिच्या सासूला समजली की नीताने नोकरी करायला सुरुवात केली आहे, तेव्हा त्यांनी सगळं घर डोक्यावर घेतलं आणि बडबडत म्हणाली, तू तर माझ्या घराला धर्मशाळा बनवणार आहेस का? बाहेरचे लोक आमच्या तोंडात शेण घालतील की आम्ही सुनेची कमाई खातो. त्या नीताला त्रास देण्यासाठी घरातली कामं जाणून बुजून जास्त काढायला लागल्या. कधी पाहुण्यांना घरी बोलावून घ्यायच्या, तर कधी मैत्रिणींना बोलवत असायच्या, तर कधी वेगवेगळ्या पदार्थांची फरमाईश करत असायच्या. पण नीताने हार मानली नाही. ती पहाटे लवकर उठून घरातली कामं आवरत असायची. दुपारी
आराम करायची वेळी ती तिचा लॅपटॉप घेऊन मुलांना मन लावून शिकवत असायची. तिची मेहनत आणि तिची इच्छा बघून आकाश पण हैराण झाला होता. त्याला जाणीव झाली होती की त्याने त्याच्या बायकोच्या इच्छांना, गुणांना वर्षभर मारलं होतं. असं करता करता महिना पूर्ण झाला आणि आज तिचा पगार तिच्या खात्यात जमा झाला होता. हे फक्त काही हजार रुपये नव्हते, तर हे तिच्या मेहनतीचे, हक्काचे आणि तिच्या स्वाभिमानाचे फळ होते. तिला खूप आनंद झाला होता. संध्याकाळी आकाश घरी आल्यावर तिने त्याला आणि सासूला हॉलमध्ये बोलवले. नीताच्या हातात 2 पाकीट होती. तिने त्यातले एक पाकीट खूप प्रेमाने सासूच्या हातात दिले. तिच्या सासूने रागातच ते उघडले तर त्यात एक सुंदर सिल्कची महाग साडी होती, जी काही दिवसांपूर्वी तिच्या सासूने दुकानात बघितली होती आणि त्यांना ती खूप आवडली होती. पण किंमत जास्त असल्यामुळे घेतली नव्हती. त्या आश्चर्याने म्हणाल्या, "नीता, हे काय आहे?" नीता हसून म्हणाली, "आई, हे माझ्या पहिल्या कमाईतून तुमच्यासाठी आणलेलं गिफ्ट आहे." नंतर तिने तिच्या नवऱ्याला त्याचे गिफ्ट दिले. त्यात एक छान घड्याळ होते. त्याला नवीन घड्याळ घ्यायचे होते, पण खर्च जास्त असल्यामुळे टाळत आला होता. त्यानंतर तिने एक लिफाफा बाहेर काढला. त्यात काही पैसे होते. तिने ते टेबलवर ठेवले आणि खूप शांत पण मजबूत आवाजात म्हणाली, "आई, या पाकिटात माझ्या घर खर्चाचा हिस्सा आहे. यापुढे तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही की मी तुमच्या मुलाच्या कमाईवर मजामस्ती करत असते किंवा मला माझ्या आवडी पूर्ण करण्यासाठी माहेरच्या लोकांच्या पुढे हात पसरायला लागतील. मी कधीच तुमच्या मुलाला ATM मशीन समजले नव्हते, तर त्यांना माझा जीवनसाथी मानले होते. पण तुम्ही मला जाणीव करून दिलीत की जोपर्यंत एका बाईच्या हातात स्वतःच्या कमाईचा पैसा नसतो, तोपर्यंत तिची या समाजात कसलीच इज्जत नसते. मी कायम या घराला माझं स्वतःचं घर मानलं आहे. पण आज मी एक गोष्ट तुम्हाला नक्की बोलेन की कुठल्याही माणसाच्या मेहनतीला, त्याच्या शिक्षणाला, गुणांना दुर्लक्षित करू नका. मग ती व्यक्ती घर सांभाळणारी असो किंवा बाहेर काम करत असो. मान, सन्मान, इज्जत त्याचा हक्क आहे." सुनेचं बोलणं ऐकून शीलाताई सुन्न झाल्या. त्यांच्याजवळ बोलायला एकही शब्द नव्हता. त्या ज्या सुनेला फक्त उधळणारी, खर्च करणारी, ओझं समजण्याची चूक करत होत्या, आज त्या सुनेने तिच्या गुणांनी, तिच्या सन्मानाच्या सोबतच तिची इज्जत पण वाढवली होती. त्यांनी तिने दिलेलं गिफ्ट तर घेतलं, पण त्यांच्या चेहऱ्यावर लाज, आश्चर्य आणि संकोच सगळ्यांचे भाव होते. आकाशने पुढे येऊन नीताचा हात पकडला. त्याच्या डोळ्यात बायकोसाठी गर्व होता, जो शब्दात सांगता येणार नव्हता. त्या रात्री शीलाताईंना झोप लागली नाही. त्यांना सुनेचं बोलणं सारखं सारखं आठवत होतं. पुढचे काही दिवस त्या शांतपणे फक्त बघत होत्या की नीता सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं करत होती. नंतर मन लावून मुलांना शिकवत होती. ते सगळं बघून त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू यायला लागले. त्या दिवसानंतर घरातले वातावरण पूर्णपणे बदलून गेले. आता त्या सुनेला घरातल्या कामात मदत करत होत्या. सुनेची मेहनत बघून शीलाताईंना समजलं होतं, मान, सन्मान मागून मिळत नाही, तर आपल्या गुणांनी, कर्तृत्वाने कमवावा लागतो. आज नीताने हे सिद्ध केलं होतं की एक शिकलेली मुलगी घराला स्वर्ग बनवू शकते आणि मनात आणले तर तिची स्वप्न, इच्छा पूर्ण करू शकते. फक्त गरज असते आपल्या मनातला तो आवाज ओळखण्याचा, जो बोलत असतो की तू कुणापेक्षा कमी नाहीस.